अजित पवार गटाचे छगन भुजबळ काही दिवसापासून नाराज आहे आणि त्यांनी या ठिकाणी येवल्यामध्ये काल सभा देखील घेतली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील भाष्य केलं आहे की आमच्या नेत्याचाच त्या ठिकाणी विरोध आहे आणि वरिष्ठांना वाटतं की मला मंत्रिपद मिळालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची देखील काही अडचण नाही आहे. पण त्या ठिकाणी असं बोललं जात आहे की निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवाराबरोबर त्यांनी छगन भुजबळ यांनी काम केलं आहे. त्यामुळं पक्षाची नाराजी आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही, त्यांना मंत्रिपदापासून डावललं आहे, असं त्या ठिकाणी कळत आहे. आणि जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे देखील छगन भुजबळ यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पंकज भुजबळांना विधान परिषदेची आमदारकी दिली नाही, म्हणून देखील नाराजी आहे, असं देखील समजत आहे. त्याचबरोबर जे छगन भुजबळ आहे, यांनी देखील असं काल म्हटलं आहे की मी पक्षाव्यतिरिक्त वेगळी भूमिका घेऊ शकतो. यात त्या ठिकाणी ओबीसी जे लोक आहेत त्यांनी देखील पक्षाला वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थन केलं आहे. त्यामुळेच बऱ्याचशा जागा त्या ठिकाणी भाजप महायुतीच्या निवडून आल्या आहे, असं देखील त्यांनी एका सभेद्वारे म्हटलं आहे. त्याचबरोबर जो पक्ष आहे, पक्षामध्ये देखील छगन भुजबळ यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळंच छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही. आता येणाऱ्या काळामध्ये अजित पवार त्याचबरोबर महायुती छगन भुजबळ यांची नाराजी दूर करतं का, हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की